नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जीवा कशा पद्धतीने हळद घेऊन येतोय। जीवा जेव्हा घरातून निघालेला असतो तेव्हा त्याला किती प्रश्नांना सामोरे जावं लागतंय, सगळ्यांना काय बोलतोय, तो कशा पद्धतीने सिच्युएशन हँडल करतोय हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्वाने एक निर्णय घेतलेला आहे आणि पूर्वाने ठरवलेला आहे की जोपर्यंत जहागीरदार कुटुंब म्हणजेच हर्षवर्धन जहागीरदार तुला सून म्हणून स्वीकारणार नाही तोपर्यंत त्या घरामध्ये तू जायचं नाही, असा निर्णय आता पूर्वाने घेतलेला आहे। आणि त्यामुळे मात्र इकडे ऊर्जाला सुद्धा धक्का बसलेला आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे आता सगळेजण थांबलेले असतात। हळद तर शौर्याला लागलेली असते, पण आता शौर्याची हळद कशी पोचवायची? जीवा अजून आलेला नसतो म्हणून सगळेजण काळजी करत असतात। जीवा का आलेला नाही? इकडे ऊर्जाकडे सुद्धा मुलाकडची उष्टी हळद कशी येणार हा प्रश्न पडलेला असतो, म्हणून त्यांनी जो ग्रुप बनवलेला आहे त्याच्यावरती मेसेज करते ऊर्जा। तीर्थ लगेच मेसेजला रिप्लाय देते आणि मग इकडे तेवढ्यातच शौर्याला भेटायला जीवा आलेला असतो। तर बाहेरच इकडे विजया उभी असते आणि मग शौर्याला म्हणते, जीवाला म्हणते, काय रे आज इतक्या दिवसानंतर आत्ता मित्राची आठवण आली? तेव्हा जीवा सांगू लागतो, हो तेच ना, नाहीतर काय, मित्र माझा कोमात गेला, कोमातून बाहेर आला, पण मला काही यायला जमलं नाही, म्हणून म्हटलं चला आज जाऊनच भेटून यायचं मित्राला, म्हणून आलेलो आहे। डायरेक्ट निघालो आणि इथे पोचलो। तेव्हा मात्र विजया म्हणते, हो का, बरोबर, चल मी पण येते तुझ्या बरोबर। नाही, इतक्या दिवसांनी तू आलायस ना। इकडे जीवा म्हणतो, नाही नाही मी जातो। तेव्हा विजया म्हणते, अरे जरा त्याची बोलून घे, त्याला समजून सांग। तेव्हा जीवा म्हणतो की हो चालेल। आणि ते बघ, तेव्हा विजयाच्या लक्षात येतं की इकडे जीवाला ऊर्जाबद्दल काहीच माहिती नाहीये, त्यामुळे आपण बोलायला नको। तर जीवा म्हणत असतो, मी त्याचे कान उपटणार आहे ना, उगीच त्याला असं वाटायला नको तुम्ही मध्ये असला तर त्याला वाईट वाटेल आणि तो जास्तच हे होईल, म्हणून मी एकटाच जातोय, असं म्हणत त्याने विजयाला तर थांबवलेलं असतं। पण काय गोंधळ होईल काही सांगू शकत नसतो। त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता जीवा पोचलेला असतो। शौर्याला खूप आनंद झालेला असतो। जीवा म्हणत असतो, काय रे, शेवटी मी आणि नंदिनीनं जे सांगितलं ते तर पटलेलं आहे ना, त्यामुळे तर हा निर्णय घेतला। तेव्हा जीवा म्हणत असतो की बघ, मी शेवटी सल्ला दिला होता की नाही, आणि कसं आहे तुला सांगितलं होतं तरीही पुन्हा याच ह्याच्यात पडलेला आहेस तू, म्हणून विचारतोय रे, बाकी काही नाहीये। कसं आहे माहितीये का, आता हे लग्न वगैरे ह्या गोष्टींमध्ये आता तू आलेलाच आहेस तर बघूया, असं म्हणत तो इकडे शौर्याला चिडवत असतो, शौर्याबद्दल बोलत असतो, कारण त्याला वाटत असतं लग्न म्हणजे टेन्शन आहे, आता तुझं स्वातंत्र्य संपणार आहे, जबाबदाऱ्या येणार आहेत, हे सगळं बोलणं दोघांचं सुरू असतं। तेव्हा घरातले सगळेजण तिथं आहेत, म्हणजेच यांची जी टीम आहे शौर्य आणि ऊर्जाच्या लग्नासाठी एकमेकांना सपोर्ट करणारी टीम तिथे एकत्र असते। त्याचबरोबर इकडे जीवा त्याच्या मनातल्या सगळ्या गोष्टी तिथं सांगतो, शौर्यही सांगत असतो आणि फायनली हे सगळं सुरू झालेलं असतं। तर इकडे जीवा म्हणतो की आता दोघांनी भांडायचं ते कोर्टात, घरी आल्यावर नाही, एवढं लक्षात ठेव। आणि मग मुलाचा सल्ला देत असतो, काही गोष्टी सांगतो, म्हणजेच लग्नानंतरचं आयुष्य कसं आहे काय या सगळ्याबद्दल तो बोलत असतो। मग आता शौर्य हा जीवाला हळद लावत असतो। जीवा म्हणतो, नाही रे अजिबात नाही, तुला माहिती आहे ना मला जायचंय बाहेर, मी निघताना जर माझ्या अंगाला हळद दिसली तर काय होईल, लक्षात येते का तुझ्या, असं तो जीवाला सांगू लागतो। तेव्हा शौर्य म्हणतो की हो हो बरोबर आहे, म्हणतो मी तर माझ्या मित्राला हळद लावू शकतोस ना, असं म्हणत आता जीवाने हळद घेतलेली असते ती शौर्याला हळद लावतो। मग उष्टी हळद डब्यात भरलेली आहे आणि ते घेऊन आता जीवाला निघायचं असतं। तर जीवा जिना उतरून खाली येतोच, पण आता पुन्हा मोठं संकट समोर येऊन थांबलेलं असतं, ते म्हणजे हर्षवर्धन जहागीरदार हे दारातच येऊन थांबलेले असतात। आणि आता मात्र जीवाला धक्का बसतो। आता हर्षवर्धन जहागीरदार यांना काय उत्तर द्यायचं? तेव्हा हर्षवर्धन जीवाला विचारायला सुरुवात करतो, अरे तू इथे इतके दिवसानंतर, काय हे, तुला मित्राची काळजी वगैरे आहे की नाही, काय चाललंय हे सगळं तुझं? तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो की नाही नाही तसं काही नाहीये, पण मला ना कळतच नव्हतं, म्हणून अचानक हे सगळं ठरवावं लागलं आणि आत्ता मी मित्राला भेटायला आलोय। आणि कसं आहे तो आजारी वगैरे पडला होता ना, या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच इथे यायचा निर्णय घेतला। हे ऐकल्यावर हर्षवर्धन म्हणतो की काय रे, हे
एवढा जीवाभावाचा मित्र तू त्याचा, आणि तुझा मित्र आजारी पडल्याशिवाय तू येणार नाहीये त्याला भेटायला. कशी आहे रे ही गोष्ट? पटतं का तुला, सांग बरं? असं आता हर्षवर्धन जीवाला विचारतो. तेव्हा जीवा म्हणतो, सो नाही नाही, ते काहीच नाहीये, तेच मी त्याला बोललो ना आत्ता. एवढं काय झालेलं रे, एवढा आजारी पडलायस वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी मी त्याला विचारले, ठणकावून विचारलेलं आहे. मग हर्षवर्धन विचारायला सुरुवात करतो की तुझ्या हातात हा डब्बा कोणता आहे? ते ऐकल्यावर जीवा म्हणतो की ते आईने ना शौर्यासाठी डिंकाचे लाडू पाठवले होते. डिंकाचे लाडू खाल्ले की लवकर जखम भरते ना, त्याच्यासाठी. तर तेच तर आहे ना. मग तिथून पाठीमागून दिव्या हे सगळं पाहत असते. दिव्या म्हणत असते की काय आहे हे सगळं, काय चालू आहे यांच्या डोक्यात, कशाबद्दल विचार करतायत हे, आणि हे असे का बोलत आहेत, हे सगळं तिच्या डोक्यात सुरू असतं. कारण तिला ना मज्जाच येत नसते. कारण चांगला राडा झाला पाहिजे तरच तिला मजा येणार आहे, एवढंच तिच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. तर इकडे जीवा म्हणतो, बरं मी निघतो आता. हर्षवर्धन म्हणतो, अरे पण काय त्या डब्यामध्ये तू म्हणतोयस की डिंक लाडू आणले होते, पण त्याला हळद कसली लागली रे ती? तुमच्याकडे काय हळद घालून डिंकाचे लाडू करतात का? आता जीवाला प्रश्न पडतो, उत्तर काय द्यायचं. कारण डब्यामध्ये हळद जेव्हा भरली तेव्हा त्याचा हात वरच्या साईडला लागला, पण काही गडबडीमध्ये ते पुसून घ्यायचं राहिलं आणि जीवाने तसाच डबा घेऊन तो निघालेला असतो. आता त्याला काय उत्तर द्यायचा हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. तो म्हणतो की ते आई माहिती आहे ना कसे, आई ना रोज नवीन नवीन पदार्थ बनवते. आता सध्या तर एवढं ते आंब्याचा कैरीचा सीझन चालू आहे ना, रोज काहीतरी असतं. लोणचं, त्याचबरोबर आंबेडाळ. तर आज तिने ना ते आंबेडाळ बनवली होती आणि मला राहवलंच नाही, म्हणून मी ते बोटाने खाल्ली होती. तर ते बोट लागले, ते हळद होती ना त्याच्यामध्ये, त्याच्यामुळं ते लागलेलं आहे. हे ऐकल्यानंतर हर्षवर्धन पाहतच राहतो. तो म्हणतो, हो बरोबर आहे, मानिनी सुग्रण आहे ना. पण जीवा, मला एक कळत नाही आहे की या सगळ्या गोष्टी तू अशा पद्धतीने कसं रे, मानिनीने तुमच्याकडे इकडे आंबेडाळ बनली आणि ती मानिनीने इकडे पाठवली ना. ती माहिती आहे ना मानिनीला, आमच्याकडे पण सगळ्यांना आंबेडाळ आवडते. मग हे असं का? तेव्हा जीवा म्हणतो की हां, नाही माहिती मला. कारण जीवाला काय उत्तर द्यायची तेच कळत नसतं. तो निघायची घाई करत असतो आणि हर्षवर्धन मात्र एकापाठोपाठ एक प्रश्नांचा भडीमार त्याच्यावरती करत असतो. हर्षवर्धन म्हणत असतो की सांग ना मला, म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे आणि काय आहे हे सगळं, का दिली नाही पाठवून? तेवढ्यातच दिव्या तिथे येते आणि मग दिव्या म्हणू लागते की पण हा डबा तू घेऊन का चाललायस? तेव्हा जीवा म्हणतो की शाळेतल्या मुलांसारखं मला आईनं सांगितलंय, कारण मी जिथे जातो ना तिथे डबा ठेवून येतो. नाहीतर उगीचच विजया काकू आहेत ना, त्या आणखी काहीतरी बनवत बसायच्या आणि 4-5 डबे द्यायच्या, त्यापेक्षा नको. हर्षवर्धन म्हणतो की बनवू दे ना, तेवढंच आम्हालाही खायला मिळेल तुम्हाला देण्याच्या निमित्ताने. असं इकडे हर्षवर्धन म्हणत असतो. जीवा म्हणतो, नाही नाही नको, मला निघायला पाहिजे. विजया म्हणत, अरे लगेच कुठं निघाला, मी काय म्हणत होते, थांब ना जरा. तेव्हा तो म्हणतो, नाही नाही घाई आहे मला, मी असंच आलो होतो घाईत ना, मी निघतोय आता. असं सांगून तो निघायला लागतो. इकडे आता सगळेजण वाट बघत असतात. दिव्याला कळत नसतं की हे सगळं काय आहे. दिव्या फक्त म्हणते की बघा, म्हणजे ऊर्जा आणि शौर्याच्या लग्नाबद्दल लपवण्यासाठी डाळ वगैरे पाठवून दे, या सगळ्या गोष्टी हे बोलत आहेत. आता इकडे थांबलेले असतात सगळेजण, वाट बघत असतात. अजून उष्टी हळद कशी आलेली नाही. मेसेजवर तर मिळालेला असतो मेसेज की पाठवत आहोत. तेवढ्यातच चायची टपरीवाला जो आहे तो येतो आणि म्हणतो, हे बघा, भारत चाळ नंबर 7 हे शोधत होते ना, 7 नंबर भारत चाळीला, मग मीच घेऊन आलोय त्यांना, असं सांगितलं जातं. जीवा हे सगळं पाहत असतो. तो ऊर्जाकडे पाहतो आणि ऊर्जाला म्हणतो की काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, सगळं व्यवस्थित होणार आहे. तेव्हा ऊर्जा म्हणते की मला ना माहीतच नव्हतं की तुम्ही हळद घेऊन येणार आहात ते, खरंच. तेव्हा जीवा म्हणतो, का असं काय, अजिबात या सगळ्या गोष्टी अशा फॉर्मॅलिटी म्हणून बोलायची गरज नाही आहे. हे सगळं जे काय आहे ना, आता मला तू जीवाच म्हण, कारण मी शौर्याचा खूप जवळचा मित्र आहे. तर आता सगळे म्हणतात की चला हळद लावायला घ्या. इथे जीवाला सुद्धा सांगितलं जात असतं. तर जीवासाठी चहा वगैरे बनवू का विचारतात. जीवा म्हणतो, नाही नको, तुमची हळद खोळंबली ना, आधी हळद लावायला घ्या, असं जीवा इकडे सांगतो. मग आता ऊर्जाला शौर्याची उष्टी हळद लागणार असते. म्हणजे हळद बनवलेली आहे, त्या हळदीमध्ये आता ही आणलेली हळद आहे ती मिक्स केली जाते आणि मग ती हळद ऊर्जाला लावायला घेतली जाते. खरं तर ऊर्जा आज खूप खुश असते. तिला खूप आनंद होत असतो या सगळ्या गोष्टींमुळं. कारण तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं की तिचं आणि शौर्याचं लग्न होईल. पण आज तो दिवस आलेला असतो, तिचं आणि शौर्याचं लग्न. आत्ता हळद लागत असते उष्टी, तर संध्याकाळी त्या दोघांचंही लग्न होणार असतं. इकडे शौर्याची अवस्था पण तीच असते, त्याला पण राहवत नसतं. त्याच्या मनाप्रमाणे गोष्टी झालेल्या असतात, पण
त्याचे आई बाबा त्याच्याबरोबर नसतात ही गोष्ट सुद्धा कुठेतरी त्याला खटकत असते. तर इकडे आता ऊर्जाला हळद लागते. पूर्वा ऊर्जाला जवळ घेते. सगळे खूप आनंदात असतात, खूप खुश असतात. आणि आता खऱ्या अर्थाने ऊर्जाची नवीन सुरुवात झालेली आहे. नवीन आयुष्याला सुरुवात झालेली आहे. तिला स्वप्नातही कधी विचार केला नव्हता की शौर्य आणि तिचं लग्न होईल, पण फायनली तो दिवस आलेला असतो आणि शौर्य आणि तिचं लग्न होत असतं. ऊर्जा आता अर्षाच्या पुढे असते, हळद लावलेली पाहत असते. इकडे शौर्यसुद्धा अर्षाच्या पुढे असतो. तो सुद्धा हळद लागलेला आपला चेहरा पाहत असतो. त्यालासुद्धा छान वाटत असतं आणि त्याचबरोबर तो म्हणत असतो की ऊर्जा, खरंच आज हे स्वप्न पूर्ण होतं आहे. आज संध्याकाळी आपल्या दोघांचं लग्न आहे. आणि दोघंही त्याच विषयावर बोलत असतात. तेवढ्यातच इकडे शौर्य आणि ऊर्जेच्या लग्नाची तयारी करणारी जी टीम आहे ती शौर्याकडे येते आणि म्हणत असते की हे आउटफिट, आता हे आउटफिट घालून तुला तयार व्हायचं आहे लग्नासाठी. तेव्हा शौर्य म्हणत असतो की हो नक्की. मग आता तीर्थाचं असं म्हणणं असतं की मला या लग्नाला जायचं आहे, पण आता तीर्थ या लग्नाला कशी जाणार हा मोठा प्रश्न राहिलेला असतो. कारण या सगळ्यांना शौर्याच्या लग्नाला जायचं आहे, पण मोठा प्रश्न आहे तो म्हणजे जायचं कसं. आदित्य सगळ्या इन्स्ट्रक्शन देत असतो, विचारत असतो की काय काय करायचं आहे, कुठल्या गोष्टी कुठं ठेवलेल्या आहेत, हे सगळं तो आवर्जून विचारत असतो. आणि मग आदित्यला सगळेजण सांगत असतात की हो सगळं साहित्य जिथल्या तिथं ठेवलेलं आहे. आता इकडे पूर्वा आणि ऊर्जा दोघीही बोलत असतात. तेवढ्यात पूर्वा तिथे येते आणि म्हणते ऊर्जा ये इथं बस. ऊर्जा म्हणते अगं काय झालं. तेव्हा ती म्हणते बस, आज ना खरंच तुझं लग्न होतंय. मी खूप आनंदात आहे. तुझ्या आवडीचा जोडीदार तुला मिळालेला आहे आणि आपण तुझं लग्न त्याच्यासोबत करून देतोय. ही गोष्ट खूप मोठी आहे, पण मला काही गोष्टी तुझ्याशी बोलायच्यात. हे घे. असं म्हणत तिने तिचा जो हार असतो तो नेकलेस ऊर्जाला देते. ऊर्जा म्हणते पण अगं हा नेकलेस तर तुझा आहे ना, मला कशाला देते. त्यावरती पूर्वा म्हणते अगं माहेरचा एकतरी दागिना नको का. जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा माझ्या आईने मला तो दिला होता. मग त्याच्यावरती कानातले घ्यायला आईला नव्हतं जमलं गं. मग तुझ्या बाबांनी थोडे थोडे पैसे साठवून लग्नाच्या आदल्या दिवशी ते कानातले आणून दिलेले. आणि मग आई सांगत असते की हे बघ ऊर्जा, हा फक्त दागिना नाही आहे. या दागिन्याबरोबर ती माझ्या खूप आठवणी जोडलेल्या आहेत आणि त्या आठवणी खूप जवळच्या आहेत असं इकडे पूर्वा सांगत असते. म्हणते की हा आशीर्वाद आहे तुझ्या बाबांचा आणि माझा, तुला आशीर्वाद आहे त्यासाठी हे सगळं करत आहे असं सगळं सांगितलं जातं. ऊर्जा मात्र खुश असते, पण आपल्या आईने आपल्यासाठी एवढे कष्ट घेतलेत, एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आपली आई आपल्यासाठी एवढं सगळं करते, पण आपण काय करतोय एवढंच डोक्यात सुरू असतं. तिला वाईटही वाटत असतं, कारण आज तिचे बाबा तिच्याकडे नाही आहेत ह्या गोष्टीचं तिलाही वाईट वाटत असतं. त्याचबरोबर पूर्वाच्याही डोळ्यात पाणी येतं, कारण आपली मुलगी आता सुखात असणार आहे, पण त्याहीपेक्षा काही गोष्टी आहेत ज्या अजूनही खटकत असतात. त्या घरामध्ये माझ्या ऊर्जाचं कसं होईल हा प्रश्नसुद्धा तेवढाच मोठा असतो. तर इकडे ऊर्जाला जवळ घेते आणि तिची समजूत घालत असते. तिची नवीन सुरुवात होणार आहे त्यासाठी तिला शुभेच्छासुद्धा देत असते. तेव्हा ऊर्जा उठते आणि म्हणते आई एक मिनिट हा. कारण ऊर्जाने सुद्धा तिच्या आईसाठी काहीतरी आणलेलं असतं. आणि मग ती कपाट उघडते आणि कपाटातली साडी घेऊन येते आणि मग ती साडी जी आहे ती आईच्या हातात ठेवते. कारण तिचं म्हणणं असतं की आईनं माझ्यासाठी एवढं सगळं केलं आहे. आजपर्यंत आईने माझ्यासाठी कुठली गोष्ट केली नाही असं नाही. मग आईला ती म्हणत असते माझ्याकडे पण नव्हते, पण मी ना जेव्हापासून काम करायला लागली ना तेव्हापासून मी ठरवलेलं होतं की मला तुला काहीतरी द्यायचं आहे, पण ते जमत नव्हतं. पण आज ही साडी मी तुला देते. ही साडी जी आहे ती तुझ्यासाठी स्पेशली असं सांगितल्यावर इकडे पूर्वाला खूप छान वाटतं आणि पूर्वा म्हणते खरंच, पण एवढं सगळं करायची गरज नव्हती ना गं ऊर्जा. ऊर्जा म्हणते की आज ही साडी ना लग्नात नेस, मला खूप बरं वाटेल तू जर ही साडी लग्नात नेसलीस तर. तेव्हा ऊर्जा म्हणते, पूर्वा म्हणते की हो नक्कीच नेसेल मी ही साडी लग्नात. असं म्हणत दोघी मायलेकी एकत्र आलेले असतात आणि त्याचबरोबर ही सगळी जी सुरुवात असते ती पाहायला मिळते. कारण काहीही असलं तरीही या सगळ्या गोष्टी आता नव्याने सुरू झालेल्या असतात आणि ऊर्जा आणि त्याचबरोबर शौर्याचं लग्न हा एक खूपच छान असा विषय असतो आणि त्यामध्ये ऊर्जासुद्धा तेवढीच खुश आहे आणि शौर्यसुद्धा तेवढाच खुश आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ऊर्जा आईला म्हणते काळजी करू नकोस. तेव्हा आई म्हणते की अगं ऊर्जा,
असं काही नाही आहे, मी नाही आहे करत काळजी. तेव्हा ऊर्जा म्हणते की मला ना असं वाटतं की तुला सोडून कुठेच जाऊ नये. तेव्हा आई म्हणते तसं नाही रे बाळा, जावं तर लागणारच आहे ना. उलट लग्न करून तू तुझ्या जोडीदाराबरोबर सुखाचा संसार करणार आहे. यापेक्षा दुसऱ्या कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, असं आई सांगायला सुरुवात करते. तेव्हा ऊर्जालाही थोडंसं इमोशनल झालेली असते आणि ऊर्जा म्हणत असते, पण आईला समजून सांगितल्यानंतर आईला ती म्हणते की नाही, मी तुला सोडून नाही जाणार कुठं. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की शौर्य तयारच झालेला असतो. शौर्य आणि आजी दोघेही बाहेर पडत असतात. तेवढ्यातच दारातच त्यांना दिसतो तो म्हणजे हर्षवर्धन. हर्षवर्धनला पाहिल्यानंतर शौर्य थोडा दचकतो. तेव्हा शौर्य आता हर्षवर्धनला सांगतोय की बाबा तुम्ही चला ना, डॅड तुम्ही चला, असं तो सांगत आहे. तेव्हा हर्षवर्धन म्हणतोय की ठीक आहे, मग मी पण तुला सांगतोय, माझ्यासाठी जाऊ नकोस ना, थांब ना माझ्यासाठी, असं तो सांगतो. तेव्हा मात्र शौर्य म्हणतो की नाही, आणि मग आजीसुद्धा त्याला सांगते की शौर्य चल, उशीर होतोय, असं आजीने सांगितल्यानंतर आता शौर्याच्याही डोळ्यात पाणी आलेलं आहे, पण त्याच्या लाडक्या डॅडाच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेलं आहे. त्यांनासुद्धा वाईट वाटलेलं आहे. ही गोष्ट त्याच्या लक्षात आलेली असते. इकडे आता सगळेजण वाट बघत आहेत. ऊर्जाची पण तयारी झालेली आहे आणि लग्नासाठी ती ही वाटच बघत असते. कधी एकदा शौर्य येतोय असं झालेलं असतं आणि इकडे शौर्यसुद्धा त्याच तयारीला लागलेला असतो. त्यालाही वाटत असतं की त्याच्या आईबाबांनी सुद्धा आपल्याबरोबर यावं, पण ती गोष्ट काही शक्य होत नाही. आजीने इतके प्रयत्न करूनही त्या गोष्टीमध्ये मात्र यश मिळालेलंच नसतं आणि आता मात्र आजीलाही काळजी वाटत असते आपल्या मुलांची. आता हे लग्न निर्विघ्नपणे पार पडलं पाहिजे, एवढीच आजीची इच्छा असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.